ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगसाठी ब्लाऊजची कटिंगही खूप महत्त्वाची आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक साईडचा आर्महोलचा शेप ड्रॉ करून दाखवला होता। आता आपल्याला फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे, तर त्याआधी आपण बॅक पार्टला कटिंग करून फ्रंट पार्टसाठी ॲज इट इज ड्रॉ करतो आणि मग फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप आपण देत असतो। तर मी इथं ॲज इट इज ड्रॉ केलं असं तुम्हाला समजायचं आहे आणि आता आपण इथे फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप देणार आहे। तर बॅक साईडकडे मी मेजरमेंट टेप ठेवला आणि त्याच्या हाफ इंच आतल्या साईडमध्ये आपल्याला घ्यायचा आहे। हाफ इंच आपण इथं घेतला, वरच्या साईडमध्ये आपण पाव इंच घेणार आहे, म्हणजे 2 लाईन एवढा आपण आतल्या साईडमध्ये घेतलाय, खाली आम्ही हाफ इंच घेतलं, वरच्या साईडला पाव इंच मी घेतलंय। आता फिटिंगकडे मी एक डॉट करते पा इथे आणि मग आपण तिघं डॉट इथं मॅच करून देणार आहे, म्हणजे इथं आपला फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप इथं तयार होणार आहे। तर वरच्या साईडला मी पाव इंच का घेतलं, कारण जी फ्रंट साईड असते ती आपली कमी असते आणि बॅक साईड ही आपली मोठी असते। तर त्यामुळे काय होते की आपली फ्रंट साईडमध्ये आपण आतल्या साईडमध्ये जर नाही घेतलं तर इथं आपले जे रिंकल्स आहेत, जिथं झोल येतो, आपण बॅक साईडमध्ये जसा झोल येतो आपला आर्महोलमध्ये, तसा फ्रंट साईडमध्येही येतो, एक्स्ट्राचा कपडा आपला तिथं होत असतो। त्यामुळे आपण पाव इंच आतल्या साईडमध्ये घ्यायचं, ज्याच्याने एक्स्ट्राचा कपडाही तिथं होणार नाही, परफेक्ट अशी फिटिंग आपली येणार आहे आणि एकदम स्ट्रेट असा आर्महोलचा शेप आपला तिथं येणार आहे। तर तुम्हालाही आर्महोलचा शेप देताना फ्रंट साईडचा अशाच पद्धतीने द्यायचा आहे।